बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यामध्ये रेव पार्टी झाल्यासंदर्भातला एक ट्विट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले। येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ही पार्टी झाल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे आणि या पार्टीमध्ये या हॉटेलमध्ये त्यावेळेला ड्रग सुद्धा सप्लाय केला जात होता आणि पेडलर सुद्धा मोकळेपणाने फिरत होते असाही आरोप त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय। नेमकं काय ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाण्याच्या येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टीचे आयोजन करण्यात आले। यामध्ये सर्व प्रकारचे ड्रग्स पार्टीमध्ये उपलब्ध होते। सर्व टॉप पेडलर सुद्धा मोकळेपणाने फिरत होते। या रेव पार्टीमुळे 80% गर्दी होती। आणखी एक महत्त्वाची बातमी ठाण्यामधील येऊर या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे। येऊर इथल्या हॉटेल्सवर कारवाई करण्याचा पालिकेने धडाका सुरू केलेला आहे। आताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। ठाण्यातील येऊर या ठिकाणी पालिकेने आता कारवाई केलेली आहे। पालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई केलेली आहे। येऊर इथल्या हॉटेल्सवर कारवाई करण्याचा पालिकेने धडाका सुरू केलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बार असतील किंवा गुटखा पार्लर असतील आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणांना ड्रग सप्लाय होतं यावरती कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिल्यानंतर येऊर या ठिकाणी काल खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता। जे काही स्थानिक गावकरी आहेत त्या स्थानिक गावकऱ्यांना येऊरचे जे काही हॉटेल्स आहेत त्यांच्यामुळे त्रास होतो आणि या ठिकाणी ड्रग्स देखील सप्लाय केलं तर रेव पार्टी होते अशा प्रकारचं एक ट्विट आव्हाडांनी केल्यानंतर महानगरपालिकेने आज त्या ठिकाणी कारवाईला सुरुवात केलेली आहे। विशेष म्हणजे या दोन प्रकारच्या कारवाई महानगरपालिकेच्या वतीने ज्या काही रेग्युलर कारवाई आहेत म्हणजे अनधिकृत बांधकामाची जी काही कारवाई ती देखील आहे आणि आव्हाडांनी ट्विट केल्यानंतर ही अशा प्रकारची वेगळी कारवाई आहे। एकूण 2 ते 3 हॉटेल्सवरती आज येऊरच्या कारवाई केली जाणार आहे। त्या ठिकाणी पब सुरू असते किंवा मग रेव पार्टी सुरू असते अशा प्रकारचा आरोप केल्यानंतर महानगरपालिकेला जाग आलेली आहे आणि महानगरपालिकेने कारवाई सुरू केलेली आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।